विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेज, त्यालाच आपण टक्केवारी म्हणतो, ते पाहणार आहोत. बघा, आपण जर एखाद्या दुकानात गेलो आणि तिथे आपण एखादं शर्ट खरेदी केलं, त्या शर्टची मूळ किंमत तुम्हाला 800 रुपये दुकानदाराने सांगितली, पण दुकानदार म्हणतो तुम्ही जर हे शर्ट खरेदी केलं तर मी तुम्हाला 20% त्यावर सूट देईन. मग आपल्याला 800 रुपयावर 20% जर सूट दिली तर आपल्याला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील हे आपण उदाहरण घेऊन समजून सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, एक उदाहरण मी घेतोय. एका शर्टची किंमत 800 आहे, दुकानदाराने 20% सूट दिली तर आपल्याला दुकानदाराला किती रुपये द्यावे लागतील. तर बघा, इथे तुम्हाला 800 रुपये मूळ किंमत दिलेली आहे. 800 गुणवले 20% सूट आहे म्हणजे 20 छेदस्थानी तुम्ही 100 लिहू शकता. ओके, बघा आता काय करायचं, तर 100ने 800 ला भागायचं. त्याच्या अगोदर सोप्या पद्धतीने 0 हे 0 हे 0 हे 0 कॅन्सल करून टाका. म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथे 8 गुणवले 20 राहणार आहे. किती राहणार आहे? 8 गुणवले 20. आणि जर तुम्ही 8 गुणवले 20 केलं तर 8 दोन्ही 16 म्हणजे 160 भेटणार आहे तुम्हाला. किती भेटणार आहेत? 160. आता मूळ किंमत किती आहे शर्टची? 800 रुपये. म्हणजे 800 वजा 160 केलं की तुम्हाला दुकानदाराला द्यायची किंमत मिळून जाईल. मग थोडक्यात 800 वजा 160 करा, बरोबर 0. 10 मधून 6 गेले 4, 7 मधून 1 गेला 6. म्हणजे तुम्हाला दुकानदाराला 20, जेव्हा आपल्याला 800 रुपये किंमत असेल आणि 20% सूट दिल्यावर दुकानदाराला द्यायची किंमत किती निघाली? 640 रुपये. बघा, अजून एक आपण उदाहरण घेऊया. एका पॅन्टची किंमत 1200 आहे, त्यावर 15% सूट दिली तर किती रुपये द्यावे लागतील. आता आपण वरती शर्ट घेतलं, तर आता आपल्याला पॅन्ट घ्यायची आहे. एका पॅन्टची किंमत 1200 आहे, त्यावर आपल्याला दुकानदाराने 15% सूट दिली तर किती रुपये दुकानदाराला आपल्याला द्यावे लागतील. सिंपल पद्धतीने आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा काय म्हणले, आपल्याला 1200 रुपये आपल्याला मूळ किंमत दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात आपण 1200 गुणवले 15% म्हणजे 15 छेदस्थानी 100 घेणार आहोत. 15 छेदस्थानी 100. मग हे 0 कॅन्सल करा, हे 0 कॅन्सल करा. आता आपल्याला 12 गुणवले 15 राहिले आहेत. 12 गुणवले 15. 12 पंचे 15 15 15 दोन्ही 30, चाले 3, 15 1 15, 5 3 8 18, 180. म्हणजे आपल्याला थोडक्यात आता पुढे आपल्याला करायचंय, आपल्याला एका पॅन्टची किंमत 1200 दिलेली आहे, म्हणून पुढे लिहायचं आहे 1200 वजा किती आले? 180. आता 1200 वजा 180 केल्यावर आपण हे टक्केवारीचं रुपयामध्ये रूपांतर केले. ओके, बघा आपल्याला 15% सूट दिल्यावर 180 मिळतात. मग आता 1200 वजा 180 करा. 0 मधून 0 गेले 0, 10 मधून 8 गेले 2, 2 मधून 1 मधून 1 गेला 0, 1 1. म्हणजे आपल्याला द्यायची दुकानदाराला किंमत किती भेटली? 1020 रुपये. 1020 रुपये. बघा, जेव्हा आपल्याला 1200 रुपये एखादी पॅन्ट आपण खरेदी केली, त्यावर आपल्याला 15% सूट दिली तर आपल्याला द्यायची किंमत किती भेटली? 1020 रुपये. आपण पुढील उदाहरण पाहणार आहोत. बघा, पुढे उदाहरण आपल्याला दिले. एका मोबाईलची किंमत 5000 आहे, त्यावर 10% सूट दिली तर किती रुपये द्यावे लागतील. दुकानदाराला आपल्याला किती रुपये द्यावे लागतील. किती, आपल्याला मूळ किंमत किती दिली आहे? 5000. म्हणून आपण 5000 गुणवले किती टक्के? 10%. 10% सूट दिली आपल्याला, छेदस्थानी 100 घ्या. आता टक्केवारीचं रूपांतर रुपयामध्ये करायचंय म्हणून हे 0 कॅन्सल करा, हे 0 कॅन्सल करा. हे 5 गुणवले 10 राहिले आपल्याकडे. 5 गुणवले 10, 10 5 50. आता काय करायचं, आलेली किंमत मूळ किमतीतून वजा करायची. म्हणजे 5000 वजा 50, 5000 वजा 50 म्हणजे आपल्याला 0 5 9 4, 4950 रुपये आपल्याला काय करावे लागतील? मोबाईल दुकानदाराला द्यावे लागतील. जेव्हा 5000 रुपयाचा मोबाईल आहे, 10% सूट दिली, तेव्हा 4950 रुपये दुकानदाराला आपल्याला द्यायची किंमत असते. आता पुढला प्रश्न बघा आपल्याला काय दिलाय. हा प्रश्न आपल्याकडे 2500 म्हणजे 2500
वर 25% सूट दिली तर आपल्याला किती सूट मिळाली हे आपल्याला काढायचं आहे. बघा थोडक्यात आपण 2500 चाचीचे आलं किंवा वर आलं तर गुणवले 25 छेदस्थानी 100 करायचं. राईट, बरोबर किती आपलं 2500 वर 25% सूट बरोबर किती. आता हे झिरो कॅन्सल करा, हे झिरो कॅन्सल करा, 25 गुणवले 25 करा, 25 गुणवले 25 केलं तर आपल्याला 625 येईल. म्हणजे थोडक्यात 2500 वजा 625 करा, 10 मधून 5 गेले 5, पुढे 9 मधून 2 गेले 7, 4 मधून इकडे ला 1 14, 14 मधून 6 गेले 6, 7 8 9 10 11 12 13 14 6 8 आणि 1 असेला 1, म्हणजे 1875 रुपये आपल्याला भेटतील. किती भेटतील? 1875. ओके, पुढे बघा आपल्याला पुढला प्रश्न दिलाय. आपल्याला काय दिलाय पुढला प्रश्न? एकच मिनिट, पुढला प्रश्न बघणार आपल्याला काय दिलाय. बघा पुढला लास्ट प्रश्न मी घेतोय 5वा. एका वस्तूची किंमत, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लक्ष द्या. एका वस्तूची किंमत 4000 आहे आणि आधी त्या 4000वर 20% सूट दिली पहिल्यांदा आणि नंतर 10% सूट दिली तर किती आपल्याला काय म्हणले, किती पैसे द्यायचे, तर आपल्याला किती पैसे द्यावे लागतील. ओके, बघा एक वस्तू घेतली तुम्ही, ती वस्तू आहे 4000 रुपयाची. किती रुपयाची? 4000. आणि पहिल्यांदा आपल्याला 20% सूट दिली, गुणवले 20 छेदस्थानी 100 करा, हे 0 हे 0 हे 0 हे 0 कॅन्सल झाले, 20 गुणवले 4, 20 गुणवले 40 बरोबर तुम्हाला किती भेटणार आहे? 800. मूळ किमतीतून 800 अगोदर वजा करा. 4000 वजा 800 बरोबर 0 0, पुढे 10 मधून 8 गेले 2 आणि 3, 3200 रुपये. ओके, कधी? 20% सूट दिल्यावर. आता 10% सूट दिल्यावर काढायचं आपल्याला. मग परत करा, मूळ किंमत 4000 आहे, गुणवले 10% सूट दिली, छेदस्थानी 100 घ्या सूट दिल्यामुळे बरोबर. आता हे 0 हे 0 हे 0 हे 0 कॅन्सल करा, तुम्हाला येईल 400. किती येईल? 400. आता मूळ किमतीतून 400 वजा करा, 4000 वजा 400 करा बरोबर उत्तर येईल तुम्हाला 0 0, पुढे 10 मधून 4 गेले 6 आणि 3, 3600 रुपये. आता इथे बघा हे 4000 आहेत, एकच मिनिट, ठीक आहे, हा 3200 एक भेटले आपल्याला आणि 3600 एक भेटले. ठीक आहे, आता या दोघांची वजाबाकी करायची. कशाची? 3600 आणि 3200. बघा 3600 आणि 3200. ठीक आहे, बघा 3600 वजा 3200. जर आपण 3600 वजा 3200 केलं तर आपल्याला 0 0, पुढे 6 मधून 2 गेले 4, 3 मधून 3 गेले म्हणजे 400 रुपये. ओके, जेव्हा आपल्याला एका वस्तूची किंमत 4000 आहे आणि 20% सूट आणि 10% सूट दिली, त्याच्यावर 20% जर आपल्याला सूट दिली तर आपल्याला 3200 द्यावा लागतील. आणि जेव्हा 10% त्याच्यावर 3200 काढायचं. ओके, एकच मिनिट, हे थोडंसं चुकलंय माझ्याकडून सांगताना. आपल्याला 3200 आणि 3200 वर 10% सूट दिली. एकच मिनिट, मी परत सांगतोय. ओके, एकच मिनिट. बघा थोडीशी मिस्टेक आपली झाली. इथं आपल्याला सिंपली काय करायचं होतं, एका वस्तूची किंमत 4000 म्हणले, त्याच्यावर 20% सूट दिली, मग 20% सूट दिल्यावर 3200 ची ती वस्तू झाली. आता 3200 ची वस्तू वर आपल्याला 10% सूट दिली, मग आपल्याला सिंपली 3200 गुणवले 10 छेदस्थानी 100 करावं लागेल. म्हणजे आपल्याला मूळ किती रुपये द्यावे लागतील ते काढता येईल.
हे शून्य हे शून्य हे शून्य हे शून्य कॅन्सल झाले, राहिले 32 गुणवले 10. म्हणजे तुम्हाला 32 गुणिले 10 केलं तर 320 भेटेल. आता 3200 तून 320 वजा करा. 3200 वजा 320 हे 0. परत 10 मधून 2 गेले 8, 11 मधून 3 गेले 8 आणि 2 2880. म्हणजे 4000 मध्ये जर आपल्याला 20% सूट दिली आणि अजून 10% सूट दिली तर 4000 मधले आपल्याला 2880 रुपये दुकानदाराला द्यावे लागतील. आपल्याला थोडंसं अगोदर थोडीशी मिस्टेक झाली माझी फास्ट शिकवण्यामुळे. बघा आपण सर्व उदाहरणं हे खूप कॅज्युअली म्हणजे तुम्हाला व्यवहारात यूज करू शकतात असे उदाहरणं घेतले आहेत. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना ग्रुपवरती शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचंय. आणि फेसबुक पेजवरून जर तुम्ही पाहत असाल तर फेसबुक पेजला आपल्या फॉलो करायचंय. युट्यूबवरून जर पाहत असाल तर युट्यूब चॅनलला आपल्या देखील सबस्क्राईब करायचंय. भेटूया आपण अशा ट्रिकनुसार अशाच मेथडनुसार पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.